राजा शिवाजी अँथम छत्रपती जर तुम्ही अजून बघितला नसेल किंवा ऐकला नसेल तर जाऊन पहिल्यांदा ते ऐका आणि नंतर हा व्हिडिओ बघा. मी आत्ता हैदराबाद एअरपोर्टला रात्री 12:10 झाले. 1 वाजताची माझी फ्लाईट आहे पुण्याची. मी विचार केला होता की मी हे व्हिडिओ नंतर वगैरे बनवेन, पण मी लूपवरती हे गाणं कमीत कमी 12-15 वेळा ऐकलं आहे आत्ता यूट्यूबवरती विथ फुल इफेक्ट्स. मी ऐकलं ते गाणं, अंगावर अक्षरशः काटे आलेत. गुजबॉम्स आपण ज्याला म्हणतो ना, डोळ्यातनं पाणी आलं आहे. म्हणजे असं करणं खूप मुश्किल काम आहे. ज्या पद्धतीने ते सगळं पिक्चरायझेशन केलं आहे, कोरस आहे, गाणी आहेत, रितेश दादा, अंजली वहिनींनी जे केलं आहे, सिद्धार्थ जाधवचे ते एक्सप्रेशन्स आणि म्युझिक म्हणजे अजय अतुलपेक्षा बेस्ट म्युझिक कोण देऊ शकत नाही या गाण्यासाठी. म्हणजे हे अँथम म्हणजे त्यांच्यासाठीच लिहिलं होतं आणि ह्याच्यापेक्षा भारी गाणं नाही होऊ शकत. म्हणजे अक्षरशः पाणी येते डोळ्यातनं. तुम्ही जाऊन ते बघा, नसेल बघितलं तर. तुम्ही जर मराठी माणूस असाल ना, अक्षरशः तुम्हाला काटे येणार, तुमच्या डोळ्यातनं पाणी येणार. हे काय माझं नेहमी नाही होत मला असं, एवढा इमोशनल माणूस नाही आहे मी, पण बघा जाऊन नक्की. सॅल्यूट आहे रितेश दादा, रेमो, सुजा आणि जेवढे पण लोक याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत ना, सॅल्यूट आहे. मी व्हिडिओ शूट करतो आहे, मला माहीत नाही मी टाकीन का नाही टाकणार, पण हा अक्षरशः बोलताना तुमच्याशी मला डोळ्यातनं पाणी येते. मी असं करत नाही कधी. घाम आला आहे म्हणजे असं होतं आहे ना मला, की सांगू नाही शकत. आहे गाण्यामध्ये एवढी पॉवर आहे ना, एवढी ताकद आहे, डेंजर आहे, डेंजर. नक्की बघा, नक्की बघा आणि त्या प्रत्येक मराठी माणसाला सांगा की जाऊन हे बघ, हे गाणं बघ. नाही अंगावर काटा आला ना, मग सांगा मला. तुमचे काय असतील ना गाणं बघितल्यानंतर, ऐकल्यानंतर ते कमेंट्समध्ये सांगा मला. छत्रपती शिवाजी महाराज की जय.